मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची देवगिरीवर बैठक सुरू आहे आणि या बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली, त्याला सर्व आमदारांनी समर्थन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 26 तारखेला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। तर एनसीपी अध्यक्ष सुनेत्रा पवारच होणार असल्याचं आता सूत्रांनी सांगितलेलं आहे। 26 तारखेला या संदर्भात अधिकृत घोषणा होईल। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, काय अपडेटेड माहिती? निश्चितच नेहल थोड्या वेळापूर्वीच देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची जी होती ती बैठक बोलवली होती। सुनेत्रा पवार यांनी ही बैठक जी आहे ती बोलवली होती। खरं म्हणजे पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच बैठक होती। या बैठकीत मुख्य करून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत या संपूर्ण आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये जी आहे ती चर्चा झालेली होती आणि त्यामध्येच सुनेत्रा पवार यांच्या नावाची एकमताने जी आहे ती घोषणा करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल जे कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर आता अधिकृत घोषणा कधी होते या संदर्भात काही माहिती समोर येते का, हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।